धुळे जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जलप्रकल्पांमध्ये अवघा 16% जलसाठा शिल्लक राहिला आहे। अशातच ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या 44 लघु प्रकल्पांपैकी 31 लघु प्रकल्प अटलेले आहेत। यंदा उष्णता वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढलंय। जलप्रकल्पांमधला जलसाठा कमी होत असल्याने ग्रामीण भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे। धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे। एकीकडे धुळे जिल्ह्यातला तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यातल्या जलप्रकल्पांमधला जो जलसाठा आहे तो देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय। धुळे जिल्ह्यातल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीमध्ये फक्त 16% जलसाठा आहे। धुळे जिल्ह्यात एकूण 12 मध्यम प्रकल्प आहेत। या 12 मध्यम प्रकल्पांपैकी फक्त 8 प्रकल्प असे आहेत ज्यामध्ये जेमतेम 50% पेक्षाही कमी जलसाठा आहे। तर उर्वरित 4 मध्यम प्रकल्प ही कोरडी ठाक पडली आहेत। महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागाची तहान भागवणारा जो लघु प्रकल्प असतो तर धुळे जिल्ह्यातल्या एकूण 44 लघु प्रकल्पांपैकी तब्बल 31 लघु प्रकल्प कोरडे ठाक पडलेत। या 31 लघु प्रकल्पांमध्ये एक थेंब देखील सध्या स्थितीत पाण्याचा नाहीये। अशी ते विदारक अशी परिस्थिती जी आहे ती धुळे जिल्ह्यामध्ये झालेली आहे। ज्या पद्धतीने एकूण जर आपण पाहिलं तर प्रकल्पांची जी स्थिती आहे त्यामुळे अतिशय चिंतेचं ढग जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यावरती या ठिकाणी गडद होताना दिसत आहेत। पाणी टंचाईचा जो सामना आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज स्मितीला या ठिकाणी जे संघर्ष जो आहे तो गावकरी करताना दिसतात। सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये 10 टँकर सुरू आहेत तर तब्बल 165 विहिरी ज्या आहेत त्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। असं असताना दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने जिल्ह्यातल्या जलप्रकल्पांची जी स्थिती आहे जिल्ह्यातले मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून फक्त 16% जलसाठा आहे। मे महिना आता संपायला आलेला आहे, जून महिना तोंडावर आहे। असं असताना देखील जर पाऊस लांबला तर येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांनी हाय ते पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।